रात को मेरी बेटी यहाँ पे इस मेले में गई और उसके साथ ये घटना यहाँ पे घड़ी हुई है। कुछ लोगों ने, कुछ लड़कों ने उसके साथ छेड़छाड़ी की है। और महाराष्ट्र के जलगांव में केंद्रीय खेल राज्य मंत्री रक्षा खड़से की बेटी के साथ छेड़छाड़ का मामला सामने आया है। जलगांव के मुक्ताईनगर इलाके में एक मेले के दौरान कुछ लड़कों ने केंद्रीय मंत्री की बेटी और उसकी सहेलियों से छेड़खानी की। मामले की शिकायत खुद मंत्री रक्षा खड़से ने मुक्ताईनगर थाने में की है। पुलिस के मुताबिक यह घटना 28 फरवरी की है। 6 आरोपियों में से एक आरोपी को गिरफ्तार किया गया है, बाकी आरोपी की तलाश जारी है। पुलिस के मुताबिक मेले के दौरान कुछ लड़कों ने रक्षा खड़से की बेटी से छेड़खानी की। साथ मौजूद पुलिस सुरक्षा कर्मियों का कॉलर पकड़ा और उसे धमकी भी दी। लड़के रक्षा खड़से की बेटी और उसकी सहेलियों को वीडियो बना रहे थे। तभी जब गार्ड ने देखा तो उसने लड़कों को रोका और मोबाइल जब्त कर जांच की। इसके बाद लड़कों ने सुरक्षा कर्मी के साथ मारपीट शुरू कर दी। सुरक्षा कर्मी ने युवकों को बताया कि ये लड़की केंद्रीय मंत्री की बेटी है, लेकिन युवक नहीं रुके। रक्षा खड़से ने कहा, ये घटना गंभीर है। मैं गुजरात जा रही थी तो बेटी और उसकी दोस्तों को सुरक्षा गार्ड और कार्यालय कर्मचारियों के साथ मेले में भेजा था। वहां पहुंचने पर कुछ बदमाशों ने उनका पीछा किया। वे लड़के लड़कियों का पीछा कर रहे थे, जहां जाती वहीं चले जाते। मैंने इस संबंध में मुख्यमंत्री से 2 बार बात की है। उन्होंने इस संबंध में पुलिस अधीक्षकों को भी निर्देश दिए हैं। केंद्रीय मंत्री रक्षा खड़से महिलाओं और लड़कियों को पुलिस स्टेशन ले गई। रक्षा खड़से ने मांग की है कि पुलिस छेड़छाड़ करने वाले को गिरफ्तार करे। उन्होंने कहा है कि इतनी सुरक्षा के बीच लोगों के साथ इस तरह से छेड़छाड़ होती है तो आम लड़कियों के साथ क्या होता होगा। वही रक्षा खड़से के ससुर पूर्व मंत्री एकनाथराव खड़से ने कहा, पुलिस को पहले भी इन युवकों के खिलाफ कई शिकायतें मिल चुकी है। ये लड़के शातिर अपराधी है। महाराष्ट्र में महिलाओं के खिलाफ अपराध बढ़ रहे हैं। अपराधियों को पुलिस का डर नहीं है। मैंने इस संबंध में डीएसपी और आईजी से बात की है। संत मुक्ताबाई की कोथली में यहाँ पे हर साल यात्रा रहती है महाशिवरात्रि के निमित्त में। तो कल परसों रात को मेरी बेटी यहाँ पे इस मेले में गई और उसके साथ ये घटना यहाँ पे घड़ी हुई है। कुछ लोगों ने, कुछ लड़कों ने उसके साथ छेड़छाड़ी की है और उसके कारण मैं आज यहाँ पुलिस स्टेशन में मेरी बेटी को लेके यहाँ पे कंप्लेंट करने के लिए आई हूँ। दिनांक 28 फरवरी 2025 को कोथड़ी गांव के यात्रा के दरमियान 3-4 लड़कियां थी। 3-4 लड़कियों का स्टॉकिंग हुआ है और जो आरोपी है 5 आरोपी है। 5 आरोपी ने उनका स्टॉकिंग किया है। जो विनयभंग है, विनयभंग के तहत, पोक्सो के तहत और आईटी एक्ट के तहत हमने गुना दाखिल किया है। आरोपी जो है उनको अरेस्ट करने के लिए हमारी टीम तैनात है और हम कायदेशीर कार्रवाई कर रहे हैं। जिस प्रकार की घटना में जो है उनके बॉडीगार्ड को यहाँ पे कुछ झटापटी हुई थी, साथ ही में कुछ गुना भी उसमें दाखिल हुआ है, लेकिन उस पर कोई भी कार्रवाई हो रही है ऐसा नहीं? कार्रवाई हुई है, गुना हमने दाखिल किया है। तो उसमें 353 के तहत गुना दाखिल हुआ है। उसमें हमने जो आरोपी है अनिकेत भोई, उस अनिकेत भोई को भी हमने 41A के तहत हमने नोटिस दी थी। और जो और आरोपी है और आरोपी के अरेस्ट के लिए हम प्रयास कर रहे हैं। या ठिकाणी केंद्रीय मंत्री रक्षा खड़से यांच्या मुलीसह अन्य मुलींची काही छेड काढण्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। काय नेमकी घटना आहे? घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे। या ठिकाणी ज्यांनी छेडखानी केली आहे ते निव्वळ टवाळखोर नाही तर ते गुंड आहेत। त्यांच्या विरुद्ध आधीसुद्धा काही गुन्हे दाखल आहे। ह्या मुली ज्यावेळेस यात्रेमध्ये होत्या त्यावेळेस एक पोलीस तिथे हजर होता। त्या पोलिसांनी त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली, त्याला शिवीगाळ केली। त्या पोलिसांनी 353 त्यांच्यावर दाखलही केलेला आहे। पण हा एक प्रश्न निव्वळ माझ्या घरामध्ये घडला असा नाही आहे। हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत आहेत। अनेक घटनांची नोंद होत नाही किंवा महिला या ठिकाणी तक्रार करायला पुढे येत नाही आणि तक्रार न झाल्यामुळे असे प्रकरण उघडकीस येत नाही। या ठिकाणी हा जो प्रकार घडला या संदर्भामध्ये रक्षाताईंची मुलगी ही स्वतः तक्रार करायला पुढे आली, हे फार मोठं आहे। नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाही। पण या विषयाच्या संदर्भामध्ये मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडगर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे, हे अलीकडे या 3-4 वर्षामध्येच वाढलेली गुंडागर्दी आहे।
यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये स्वतः खूप वेळा बोललेलं आहे, आक्रमकपणे मांडलेलं आहे. सरकारला मी म्हटलं की तुम्ही काय बांगड्या घातल्यात काय थांबवायला, इथपर्यंत मी बोललेलो आहे. परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही, कारण ह्या सगळ्या गुंडांना या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे. ह्या ठिकाणी मागच्याही कालखंडामध्ये 2-3 वर्षापासून मी पाहतो आहे, अलीकडचा विषय जरी सोडला तरी माननीय मुख्यमंत्री कार्यालयामधनं पोलिसांना फोन यायचे की या संदर्भामध्ये या गुंडांना संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये, असं मला स्वतः पोलीस सांगायचे. असं असेल तर ते दुर्दैवी आहे. आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता महिलांनी या संदर्भात स्वतःच काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. पोलिसांवर फार विश्वास राहिला नाही, पोलीस यंत्रणेचा धाक राहिला नाही, अशी आजची स्थिती आहे. या ठिकाणी पोलीस अधिक कठोरपणे कारवाई करतील अशी माझी अपेक्षा आहे. हा निव्वळ माझ्या मुलीचा प्रश्न नाही, तर हा एक सामाजिक प्रश्न आहे. त्या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे. हो, पोलीस स्टेशनमध्ये जर बघितलं तर रक्षाताईंची कन्यासह अनेक मुलींनी त्या ठिकाणी त्या मुलांविषयी तक्रार दाखल केलेली आहे, तक्रार सांगितलेली आहे. आणि ही घटना घडलेली की जो गार्ड गेलेला होता त्या गार्डची कॉलर देखील तिथं पकडण्यात आलेली आहे. कुठेतरी पोलिसांचा धाक संपला असं वाटतं. नाही, काय आहे, अलीकडे या शहरामध्ये शाळा सुटली की त्या शाळा सुटल्यानंतर हे गावगुंड त्या ठिकाणी मुलींची छेडखानी करतात. असे प्रकार वारंवार घडतात. पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रारी पहिले केल्या, तोंडी केल्या आहे. पोलीस म्हणतात आमच्याकडे लेखी तक्रार द्या. आता शाळेमधल्या मुली लेखी तक्रार द्यायला घाबरतात, पण पोलीस बऱ्याचदा येतातही, पण जो पोलीस यंत्रणेचा धाक राहिला नाही. आणि अवैध धंद्यांमध्येही बरेचसे पोलीस अडकलेले आहे. काही गोष्टी त्यामधल्याही आहे. काही गोष्टी या ठिकाणी गुंडांवर तक्रार केल्यानंतर कारवाई होत नाही. त्यामुळे काय करायचं तक्रार करून, अशी पण मानसिकता होते. वाटतं की या संपूर्ण प्रश्नाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने एक कठोर भूमिका घेतली पाहिजे, किमान महिलांच्या संदर्भामध्ये घेतली पाहिजे. आज महिलांच्या संदर्भामध्ये ज्या वारंवार घटना घडत आहे महाराष्ट्रामध्ये, ते महाराष्ट्र बदनाम होतो आहे या संदर्भामध्ये. तर सरकार जागरूकतेने काम करेल असं वाटतं. माननीय मुख्यमंत्र्यांशी मी या संदर्भातली चर्चा करणार आहे. मी आयजींशी चर्चा केली, मी SP-शी चर्चा केली. फार काही खाली नुसतं ते आयजीशी बोलले की DSP-शी बोलतात, DSP-शी बोलले की इथे इन्स्पेक्टरशी बोलतात. तर सारंच बस जसं जसे ते राहतं. काही कोणाचा धाक राहिला नाही, कोणाचा हे राहिला नाही, अशी स्थिती आहे. अधिवेशन चालू होतं, अधिवेशनात तुम्ही आवाज उचलणार? नाही, निश्चित योग्य वेळी मी अधिवेशनामध्ये या विषय मांडण्याचा प्रयत्न करेल. बहुत 2 दिवसाआधी एक गुन्हे दाखल करण्यात आले होते, परंतु आज परत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ताईंनी गुन्हा दाखल करण्याची अट हे केली. याचं कारण काय आहे का? 2 दिवसापूर्वी हा गुन्हा दाखल झालाच नाही, तो आज गुन्हा दाखल झाला. 2 दिवसापूर्वी ही घटना घडली आणि घटना घडल्यानंतर त्या पोलिसांनी 353 दाखल केले. मुली या संदर्भामध्ये पुढे यायला तयार नव्हत्या. त्या म्हणायचे की म्हणजे घाबरतात मुली पोलीस स्टेशनला यायला. आणि मग 2 दिवसानंतर ही घटना घडल्यानंतर मुलींना मी स्वतः सांगितलं की असं घाबरून चालणार नाही, तुम्ही स्वतः पुढाकार घेतला पाहिजे, जे सत्य घटना आहे ते विदित केली पाहिजे, याच्यामध्ये घाबरण्याचं काय कारण आहे. म्हणून आज झाली. 2 दिवसापूर्वी घटनेची नोंद झालीच नव्हती आणि म्हणूनच रक्षाताई आज त्या ठिकाणी गेल्या होत्या. तिची मुलगी आहे स्वतःची होती, ती आई आहे. संशयित जो आरोपी आहे तो या अगोदरही कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यांमध्ये अडकलेला आहे असं समजतंय. हे 5 जण आरोपी आहेत. 5 जणांनी छेडखानी केली, यांच्या सर्वांवरच गुन्हे दाखल आहे. या ठिकाणी 324, 325 वगैरे अनेक गुन्हे दाखल आहेत. 302 सारखे गुन्हे आहे. यामधून याला वॉरंट निघालेलं होतं. विशेष म्हणजे हा जो गुन्हेगार याला वॉरंट निघालेलं होतं. वॉरंट निघून फरार आरोपी होता, तरी तो त्या ठिकाणी कसा दिसला, हा एक प्रश्नच निर्माण होतो या ठिकाणी. म्हणजे एकंदरीत जर चित्र पाहिलं तर पोलिसांचीही या संदर्भामध्ये एक ज्याला आम्ही म्हणतो दुर्लक्ष करण्याची भूमिका दिसते आहे. खरं तर केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी सुरक्षित नाही, त्यामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न जो आहे हा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळते. विरोधकांकडून देखील आता यावर टीका केली जाते. निश्चित या ठिकाणी हा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो की जर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलींच्या संदर्भात एवढं धाडस कोणी करत असेल तर सर्वसामान्य मुलींचं काय. एकंदरीत यामध्ये चर्चा करण्याची आवश्यकता आहे. महिला धोरणाच्या संदर्भात चर्चा करण्याची आवश्यकता आहे. महिलांच्या संरक्षणासाठी काही वेगवेगळे उपाय योजण्याची आवश्यकता आहे. सरकारनं ही घटना लक्षात घेता मला वाटतं की अधिक गंभीरतेनं या संदर्भात कारवाई करावी.
काही घटना 2 दिवस आधी म्हणजे परवा रात्री जी काही घडली आणि तिथे माझी मुलगी होती आणि आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आलेली आहे. कारण की परवा माझी मुलगी आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणी जे मुक्ताईनगरला कोथळीला आपल्या मुक्ताबाईची यात्रा असते, दरवर्षी यात्रा असते आणि साहजिक आहे मुली पण यात्रेमध्ये फिरायला जात असतात. तर संध्याकाळी मी गुजरातला होती, तिचा मला फोन आला की मम्मी मला जायचं. तर तिला म्हटलं तू घरचा जो गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारे 2-3 मुलं मी तिच्यासोबत पाठवले. तिथे तिच्यासोबत ज्या पद्धतीने वागणूक झाली किंवा तिच्यासोबत ज्या मुली होत्या काही 17च्या म्हणजे 18 वर्षाच्या आतल्या होत्या. कृषिका पण आता 18ची झाली, 2 दिवस आधीच झाली. तर या सगळ्या 17-18 वर्षाच्या मुली होत्या. पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुली म्हणजे तिथे ते पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले. आमच्या गार्डनी त्याला म्हणजे त्याचा मोबाईल घेतला, त्यांनी सगळं शूट केलं. जेव्हा पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले. आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले ते. परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं. दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं. ठीक आहे, मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले. नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली. त्याने त्याचा मोबाईल घेतला की याने नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं बघायला. तर त्या गार्डसोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली. त्याची कॉलर पकडली, त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास 30-40 मुलांचा माहोल तिथे जमा झाला. आणि हे 2-3 लोक असल्यामुळे काही बोलू शकले नाही. त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या. निघताना त्या मुलांनी ह्या मुलींना धक्काबुक्की केली. काल मी म्हणजे आज सकाळी मी आली, काल कृषिकाशी मी रात्री व्यवस्थित बोलली कारण ती घाबरलेली होती. मी इथे नसल्यामुळे ती मला व्यवस्थित काही सांगू शकली नाही. आज सकाळी मी तिच्याशी बोलली तर तिने मला असं सांगितलं की 24ला जे म्हणजे हे आमचं घराचं आधीपासून आहे की आम्ही एकादशीच्या दिवशी फराळ वाटप करत असतो. नेमकी मी पण त्या दिवशी नव्हती, मला पालला कार्यक्रम होता म्हणून मी सकाळी गेलेली होती. तर ती बोलली की त्या दिवशी म्हणजे मी तिला पाठवलं होतं फराळ वाटपला. तर त्याही दिवशी असाच प्रकार तिथे झाला. म्हणजे ते हेच मुलं तिथे आजूबाजूला तिचे फिरत होते आणि चुकीच्या नजरेने बघत होते. पण तिने लेट गो केलं की जाऊ दे. म्हणजे आता तिला पण एवढं नाही का आलं की काय. पण ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे कनेक्ट होत आहे. जर ह्या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे किती दुर्दैव म्हणावं की आज ह्या लोकांना माहीत होतं की ती माझी मुलगी आहे. तर आज एक म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही. ही घटना माहीत पडल्याबरोबर गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या. म्हणजे मला पण थोडं म्हणजे हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठं ना कुठं चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. त्या मुलींनी पण मला ते म्हणजे सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात. तर ही एक काही मुलांची 5-6 मुलांची टोळी आहे. तर ह्या टोळीला काही ना काही आळा घालणं आणि कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे. आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्रसुद्धा दिलेलं आहे आणि आजच्या ह्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेलं आहे. CM साहेबांशी पण मी ह्या संदर्भात बोललेली आहे. आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही आहे, आज सगळ्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिला असतील, मुलींचा प्रश्न आहे. कारण की आज एवढं स्वातंत्र्य तर प्रत्येकाला आहे की कोणी कुठेही फिरू शकतं. पण जर फिरायच्या वेळेस ह्या अशा घटना घडत असतील ते अतिशय दुर्दैव आहे. अशा प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. ताब्यात घेतलं, ज्या पोरांना ताब्यात घेतलं होतं त्यांना लगेच सोडून देण्यात आले कारण पोलिसांनी हिस्ट्री चेक केली नाही. म्हणजे लगेच जामीन मिळाला. पोलीस पण याच्यात सहकार्य मिळत नाही. काल आता मी DYSP साहेब पण इथे आलेले आहे. आता मला तर आज माहीत पडलं की त्या मुलावर जो कोणी भोई नावाचा मुलगा आहे त्याच्यावर आधी पण 4 गुन्हे ऑलरेडी आहे आणि त्याचं वॉरंट निघालेलं होतं आणि वॉरंटच्या कारण त्याला काल अरेस्ट केलं आणि कोर्टाने त्याला म्हणजे तिथून सोडलं. पण ह्या जामीन दिलं. ह्या केसच्या बाबतीमध्ये फक्त माझ्या गार्डचं त्यांनी काल रेकॉर्ड घेतलेलं होतं कारण कृषिकाला मी स्वतः पाठवलं नव्हतं. तिला म्हटलं मी येईल तुझ्यासोबत स्वतः पोलीस स्टेशनला आणि मग सगळे आपण कंप्लेंट देऊ. तर आज आता कृषिका आणि तिच्या मैत्रिणी सगळे इथे कंप्लेंट देत आहे. मुलींसोबत जो गार्ड होता त्या गार्डची कॉलर देखील पकडल्या गेलेली आहे. कुठेतरी पोलिसांचा धाक संपलाय असं वाटतंय. तसंच म्हणावं
लागेल की आज प्रश्न म्हणजे मला पण हाच पडलेला आहे, जर पोलीस आमच्या प्रोटेक्शनसाठी दिलेले असतात आणि ॲज अ फॅमिली म्हणून जर मी गार्डला जर त्यांच्या प्रोटेक्शनसाठी पाठवलेलं आहे, तर कोणाची हिंमतच नको व्हायला की ड्रेसमध्ये असताना कोणी पोलिसावर हात लावू शकतो किंवा पोलिसांवर दादागिरी करू शकतो. हे कुठे ना कुठे म्हणजे अति ह्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहे. तर याला कुठे ना कुठे आळा बसणं गरजेचं आहे. बघा, पाठबळ कोण देतं हे मला माहीत नाही, पण आज मी तुम्हाला सांगते जो काही प्रकार झाला, मलाही असं वाटतं की कुठे मी सुद्धा कमी पडली, की मी पण आधीपासून या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे होतं. पण इथून पुढे मी तुम्हाला सांगते की ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही पण बारकाईने नजर ठेवू. आज माझ्या मुलीसोबत झालं म्हणून मला माहीत पडलं, पण अशा कितीतरी मुलींसोबत, महिलांसोबत इथे प्रकार घडत असतील. आणि मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्या मुलींनासुद्धा आणि महिलांनासुद्धा आवाहन करते की आपणही बऱ्याच वेळा की उगाच नाव येईल पेपरमध्ये किंवा मुलीचं नाव पुढे येईल, आपलं फॅमिलीचं नाव पुढे येऊन म्हणून आपण शांत बसून जातो. पण त्याचं कुठेही विचार न करता आपल्या आपल्या मुलीसाठी किंवा आपल्या घरातल्या महिलेसाठी प्रत्येक घरातल्या व्यक्तीने पुढे आलं पाहिजे. आणि ह्या छोट्यातल्या छोट्या जरी घटना असतील तर त्या पोलिसांच्या कानावर घातल्या पाहिजे. कारण की एक वेळ मलाही सकाळी तो विचार आला, पण मी परत हाच विचार केला, जर मी आज बोलली नाही, कारण की मला हे काही पब्लिसिटीसाठी किंवा माझ्या नावासाठी मी जर आज बोलली नाही तर उद्या ह्या मुक्ताईनगरमध्ये किंवा माझ्या मुलीसोबत पण काही घडू शकतं. काही राज्यामध्ये सातत्याने मुलीवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे, राज्य सरकारकडे काही मागणी करणार आहात? मी राज्य सरकारकडे एवढीच मागणी करेल, कायदे भरपूर आहे, पण ह्या अशा प्रवृत्तीच्या लोकांना ताबडतोब यांच्यावर कठीणमधली कठीण कारवाई केली पाहिजे आणि अशा प्रवृत्तीला संपवलं पाहिजे. ते नारी शक्ती कायदा हे लागू करण्यात आला होता, परंतु आतापर्यंत त्याच्यावरती अंमलबजावणी झालेली नाही. जर हे कायदा लागू झाला तर याच्यावरती काय? मी तेच आधी सांगितलं, कायदे आहे, पण त्याच्यावर ॲक्शन कंटिन्यू घेणे किंवा त्यांना कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा बेल न मिळू देणे, अशा स्ट्रॉंग पद्धतीने याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. एका लोकप्रतिनिधीचा भोई जो आरोपी जो आहे, एका लोकप्रतिनिधीचा जवळचा कार्यकर्ता आहे, त्याचा नातेवाईक या संदर्भात काय? बघा, मी ती काही माहिती घेतली नाही, तो कोणाचा जवळचा आहे. आणि मी असं म्हणते की तो माझ्या जरी जवळचा असेल किंवा कोणाच्या जरी जवळचा असेल, शेवटी मुलींचा आणि महिलांचा इथे विषय आहे. तो माझ्या जरी जवळचा असेल तरी त्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे, किंवा कोणाच्याही जवळचा असेल, कोणत्याही लोकप्रतिनिधीचा असेल तो जवळचा, त्याचा विचार न करता त्याने ज्याने गुन्हा नोंद केलेला आहे त्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे. क्या घटना हुई थी? मेले में कुछ लड़कों ने छेड़खानी की घटना